जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, यापूर्वी देखील मी नागपूरमध्ये आलेलो आहे, विदर्भात आलेलो आहे. आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने तसा विदर्भ आपण पिंजून सुद्धा काढलेला आहे. संवाद दौरे केले, सभा घेतल्या. नागपूरमध्ये सुद्धा मोठा कस्तुरचंद पार्कमध्ये मेळावा घेतला आणि आज पुन्हा एकदा आपल्या समोर आलेलो आहे. नागपूरमध्ये आल्यानंतर हे आजचं दृश्य काही नवीन नाहीये. अधिवेशन सुरू आहे आणि मग महाराष्ट्राला माहिती नसलेली माणसं होर्डिंगवरती दिसायला लागतात. त्यांचं स्वागत संत्रानगरीमध्ये केल्याचे होर्डिंग लागतात. माझं सुद्धा स्वागताचे बोर्ड लागलेले आहेत. पण मी तुमच्या समोर आत्ता जो उभा आहे तो एका विचित्र मनस्थितीत उभा आहे आणि मला असं वाटतं आपली देखील मनस्थिती माझ्यापेक्षा काही वेगळी आहे असं मला वाटत नाही. हा म्हणता आता 1 महिना होत आला. प्रत्येक पावलावरती येणाऱ्या आठवणी, त्याच्यानंतर येणारा गैरवर हे सगळं आवरून, किंबहुना असं म्हणा की दुःख गिळल्यासारखं दाखवून मी आपल्यासमोर उभा आहे. आपल्यासमोर उभा आहे. तुम्ही काय शेखर, तुम्ही सांगितलं की आशीर्वाद देण्याएवढा वगैरे मी काय मोठा नाहीये. पण मी माझ्या भावंडांना आणि माता भगिनींना भेटायला आलेलो आहे, माझ्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे. कोल्हापुरात गेलो, नाशिकमध्ये गेलो, रत्नागिरीला गेलो, आज तुमच्या समोर आलो. ठाणा आहे, संभाजीनगर आहे. तुमचा विश्वास बसो न बसो, पण मी तुमच्या सगळ्यांमध्ये, तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये जे शिवसेना प्रमुख आहेत त्यांचं दर्शन घ्यायला मी आलेलो आहे. दुःखामध्ये आपल्या लोकांना भेटायचं असतं, थोडंसं दुःख हलकं झाल्यासारखं वाटतं. तोच प्रयत्न मी थोडासा तुमच्याशी करतोय. रामदासभाई, तुम्ही सांगितलं, सुभाष देसाईजी तुम्ही सांगितलं की शिवसेना प्रमुख पदाचा जेव्हा विषय आला तेव्हा मी एका क्षणाचाही विचार न करता सांगितलं की हे पद मी स्वीकारू शकत नाही. कारण त्या पदावरती शोभणारी एकच व्यक्ती, शिवसेना प्रमुख ना आधी कधी झाले ना याच्या पुढे कधी तसे होतील. कितीही वर्ष झाली, 100, 200 काय 1000 वर्ष झाली तरी शिवसेना प्रमुख एकच. कारण कोणी असं विचारता कामा नये की हे कितवे शिवसेना प्रमुख. नाही, एकच शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर, हिंदू हृदय सम्राट म्हटल्यानंतर बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच, एकमेव द्वितीय, दुसरं होणे नाही, होणार नाही. बरं, हे जे मी काय केलं माझ्या मनापासून केलं. कारण घराणेशाहीचे आरोप झाल्यानंतर त्या पदावरती मी बसलो असतो तरी कोणी बोललं असतं काय उद्धव बसलाय, काय अर्थ आहे? तसं नाहीये. पण शिवसेना प्रमुखांची भाषणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. त्यांनी दिलेले विचार, त्यांनी फुलवलेला अंधार हा आज सुद्धा तुमच्या मनामध्ये जागा आहे. ते जे निखारे आहेत, मला नाही वाटत की त्याच्यावरती राग बसलेली आहे. पण शिवसेना प्रमुखांचे जे वाक्य आहे की जोपर्यंत माझा कडवट निष्ठावंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. महाशिवसैनिक आज सुद्धा जिवंतच आहे, माझ्या समोर बसलेला आहे. मग शिवसैनिक जिवंत असल्यानंतर शिवसेना प्रमुख आपल्यात नाहीत असं कोण म्हणू शकतो? शिवसेना प्रमुख सुद्धा आपल्यामध्ये आहेत, आपल्यामध्ये आहेत. बरं, त्यांच्याकडनं आपण घ्यायचं काय? कोणतीही सत्ता हाताशी नाही, किंबहुना सत्ता पायाशी लोळण घेत असताना सुद्धा सत्तेचं पद त्यांनी कधी स्वीकारलं नाही. शिवसेना प्रमुख हे एकच पद की जगात दुसरी पद त्याच्यासमोर गौण आहेत असा मानणारा हा आपला नेता. पदाची ना कधी त्यांनी अभिलाषा बाळगली, ना कधी महत्वाकांक्षा की असं कधी त्यांचा जीव कासावीस झालेला मी तरी कधी बघितलेलं नाही की मला हे पाहिजे, मला मिळालं पाहिजे. नाही, जे आलं ते देत गेले, नुसते देत गेले. आणि मग त्यांच्याकडनं जे काय मी शिकायचं, मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी पदासाठी जन्माला आलेलो नाही.
मी या ठाकरे घराण्यामध्ये रडायला जन्माला आलेलो नाही, मी लढायला जन्माला आलेलो आहे. कोण कसं जन्माला येतं, जसं आई वडील ठरवता येत नाही तशी मुलाचा मुलगा सुद्धा ठरवता येत नाही. दत्तक हे भाग वेगळा. पण ज्या वेळेला मी ठाकरे घराण्यामध्ये जन्माला आलेलो आहे याचा अर्थ मी माझं कर्तव्य मानतो की मी बाळासाहेबांचं एकही स्वप्न अपूर्ण ठेवणार नाही, अधुरं ठेवणार नाही. अरे त्याने आपल्या खांद्यावरती भगवा दिलेला आहे. हे भगवा म्हणजे नुसतं फडकं नाहीये की काहीतरी. अनेकदा मी बोललेलो आहे की त्याने असं कधी कोणाला सांगितलं नाही देसाईने किंवा रामदासबाईंना की जा रे जरा बाजारात जाऊन बघून कुठलं फडकं स्वस्त मिळते आणि ते घेऊन आले. हे भगवं फडकं सगळ्यात स्वस्त नाही. हा भगवा हा पवित्र भगवा आहे, शिवरायाचा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा भगवा आहे. आणि तो खांद्यावर घेऊन मी पुढे चाललेलो आहे. जबाबदारी फार मोठी आहे, पण ह्या जबाबदारीचं असं म्हणा पाहिजे तर मी आकाश पेलाला उभा आहे तुमच्या साथीने. तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही? कारण माझ्या धमन्यांमध्ये, माझ्या शरीरामध्ये शिवसेना प्रमुखांचं रक्त आहे. आणि ते जर का रडायला लागलो तर ते म्हणतील काय हा माझा पोरगा. आणि ज्याने आपल्यासाठी आयुष्य वेचलं. एका साध्या प्रश्नाचं मला उत्तर तुम्ही द्या. आज मी तुमच्या समोर आलेलो आहे कारण ते जे काय सगळं होतं, अथांग अथांग असं विराट रूप, विराट दर्शन जे बाळासाहेबांनी आपल्याला घडवलं, काय ही केवढी मोठी शक्ती उभी केलेली आहे. एक सहज आठवण आली म्हणून मी तुम्हाला सांगतो की कस्तुरचंद पार्कमध्ये जेव्हा आपला मेळावा होता, आपल्यापैकी बरेच जण तेव्हा आले होते शेतकरी मेळाव्याला. सभा ठरली. अनेक जणांनी असं सांगितलं की उद्धवजी तुम्ही हे काहीतरी थोडंसं चुकतंय. कस्तुरचंद पार्कमध्ये कोणी तसं सभा घेत नाही, कोणाची हिंमत होत नाही. त्यावेळेचे पोलीस कमिशनर सुद्धा आले होते आणि मला म्हणाले 10-15 हजार लोक आ गए तो भी साहब बहुत हो गया. म्हटलं आता 12:30 वाजलेले आहेत. 2-3 तासानंतर कळेल की 12:30 घड्याळात वाजले तरी आमचे 12 वाजतात की काय वाजतात 2 तासात कळेल. आणि मग तुम्ही जे काही दर्शन घडवलं त्याच्या आधी जेव्हा मी हॉटेलमध्ये होतो, आदित्य माझ्यासोबत होता, खिडकीतनं जेव्हा बाहेर बघत होतो तेव्हा भगवे लावलेले तुफान ओसंडून वाहणाऱ्या गाड्या, मग काय टेम्पो असतील, ट्रक असतील, बसेस असतील, ह्या मैदानाकडे कूच करत होत्या. आणि आदित्य मला बोलला बाबा आजची तुझी सभा ही जबरदस्त होणार. आणि मी त्याला सांगितलं आदित्य एक लक्षात ठेव, ही माझी सभा नाही, ही तुझ्या आजोबांची सभा आहे. घरी गेलो. शिवसेना प्रमुखाने मला विचारलं, कारण एक शिरस्ता आहे तो. घरातल्या बाहेर निघताना त्यांचे आशीर्वाद घेऊन निघायचं आणि आल्यानंतर काय रे कसं झालं सगळं, मग तो सगळा रिपोर्ट द्यायचा. मग कोण किती वेळ बोललं, काय बोललं, कसे मुद्दे मांडले, किती गर्दी होती, काय लोकांचा प्रतिसाद होता, हे सगळं सांगितल्यानंतर मी ही आठवण त्यांना सांगितली की मला आदित्य असं असं बोलला. आणि मी आदित्यला सांगितलं, म्हटलं आदित्य ही माझी सभा नाही, ही तुझ्या आजोबांची सभा आहे. आणि मला बाळासाहेबांनी ताबडतोब सांगितलं उद्धव ही माझी सभा नाही, ही तुझ्या आजोबांची सभा आहे. मी म्हणजे कोणी नाही, मी म्हणजे शून्य आहे. कोण आहे मी? पण मला जे एक मोठं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, बस ह्याच्या पुढे काय पाहिजे हो, काय पाहिजे आणखीन? आणि ही सगळी मला जीवाला जीव देणारे माझे सवंगडी शिवसेना प्रमुखांनी निर्माण करून दिल्यानंतर मी काय घरात रडत बसू? पण त्या दिवशी जे विराट रूप बाळासाहेबांनी दाखवलं, किती माणसं जोडली, किती माणसं उभी केली, अंगार पेटवला. म्हणून मी काल माझ्या त्या वेगळ्या काय वाद घालायला खूप लोक असतात, त्यांचा समाचार मी जानेवारीपासून घेणार. मी काय सोडत नाही. किंबहुना फेब्रुवारी मार्च मध्ये विदर्भामध्ये मी येऊन प्रचंड मोठा मेळावा घेणार. पण ते सगळे वाद चालू असताना काल मी जे काय बोललो की आपल्या देशाच्या, या सार्वभौम देशाच्या पंतप्रधानांना कडेकोट बंदोबस्तामध्ये लाल किल्ल्यावरून बुलेट प्रूफ काचेच्या त्या कुंपणा आडून जे बोलायला जमलं नाही, ते खुलेआम मोकळ्या व्यासपीठावरनं बोलणारा हा एकच मर्द शिवसेना प्रमुख. आणि त्यांनी सगळी माणसं जोडून ठेवली. एवढं मोठं विराट रूप त्यांनी दाखवलं. ही सगळी ताकद एकवटली तर काय होईल याची त्यांनी नुसती चुणूक दाखवली.
मग एक माणूस एवढी लाखो करोडो माणसं चेतवू शकतो, पेटवू शकतो, जोडू शकतो. हातामध्ये काही नाही, सत्ता नाही, पैसा नाही, कसलेही भांडवल नाही, फक्त विचार आणि विचार. ह्या विचाराच्या जोरावरती त्यांनी ही सगळी जादू केली. आणि ही सगळी तुम्ही मी सगळेजण आपण जे काय उभे राहिलो, एकटा माणूस ही किमया करू शकतो, तर एवढी सगळी माणसं मिळून एकट्या माणसाचं स्वप्न आपण पूर्ण नाही करू शकत. नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. शिवसेना प्रमुख परत या. कोणासाठी परत या? तुटणाऱ्या, फुटणाऱ्या, लढणाऱ्या, आपापसात भांडणाऱ्यांसाठी, रडणाऱ्यांसाठी, की नाही तुम्ही आयुष्य आमच्यासाठी वेचलत, रक्त आटवलत. आणि मी सहज येताना विचार करत होतो, महाराष्ट्रातला कुठलाही कानाकोपरा त्यांनी असा ठेवला नाही की तिकडे बाळासाहेब पोचले नाहीत. आजचं आपलं ठीक आहे, आता सगळी साधनं उपलब्ध आहेत, मोबाईल फोन आहेत, हेलिकॉप्टर आहेत, विमानं आहेत, रस्ते सुद्धा बरे झालेले आहेत. पण त्यावेळेला जे शिवसेना प्रमुखांनी दौरे केलेले आहेत, रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, तब्येतीची कधी पर्वा केली नाही, आणि एक महाराष्ट्र उभं करण्याचं त्यांनी स्वप्न घेतलं. विधानसभेवरती भगवा फडकायचा आहे म्हणजे काय करायचंय? नुसता भगवा फडकून घरी नाही बसायचं. तर आज जे काय चाललेलं आहे, हे आजचा जो काय कारभार चालू आहे, हा पसंत आहे तुम्हाला? घोटाळ्यामागून घोटाळे येतात, भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, आणि बहुमताच्या जोरावर काही चाललेलं आहे. हा विधानसभेवरती भगवा फडकवणं म्हणजे नुसता विजय मिळवणं नाही, तर हा माझा